भाव करण्यात उस्ताद आणि भाव करण्यात वस्ताद येत आहेत महाराष्ट्राच्या भन्नाट क्विज शो मध्ये। आमच्या या 60 उस्तादांकडून जो उत्तर विकत घेणार तोच लाखो जिंकणार। भाव करणाऱ्या कलाकारांनो आता थांबायचं नाही, घ्या ना थोडी रिस्क। विकता का उत्तर एक एक्साइटिंग हॅपनिंग फॅसिनेटिंग शो आणि या शो द्वारे रितेश देशमुख प्रथमच टेलिव्हिजनवर अवतरतायत। रितेश जी आपल्या सोबत आहेत। खूप छान वाटतंय। विकता का उत्तर या ग्रँड सेटवर आता आपण आहोत आणि एकदम धमाल एकदम ग्रँड आहे। मराठी टेलिव्हिजनवर असा ग्रँड सेट साधारण पहिल्यांदाच बघतोय आणि अशा वेळी तुम्ही होस्ट म्हणून समोर येताय, त्याच्यामुळे एक वेगळी मजा आहे। पण तुम्हाला या शोच्या निमित्ताने टेलिव्हिजनवर आधी यावंसं काय वाटलं? अशी काय पहिली ती किक होती की ज्याच्यामुळे वाटलं की नाही आता यायचंय? मला वाटतं की प्रत्येक शोला ना कुठलाही शो आणि त्यात गेम शो क्विज शो यात काय वेगळं आहे आणि तोच जर शो असेल तर मी कधीच केला नसता, पण काहीतरी वेगळं होतं। स्टार प्रवाह जेव्हा माझ्याकडे आले म्हणाले की आमच्याकडे नवीन कॉन्सेप्ट आहे आणि त्यांनी मला कॉन्सेप्ट दाखवला, मी ऐकला वाचला, मला वाटलं खरंच काहीतरी वेगळं करायचं आणि ते मला म्हणाले की आम्हाला सगळंच बदलायचं आहे, त्याचा अप्रोच बदलायचा आहे। मग मी विचारलं की काय सेट असणार तुमच्याकडे, कसं काय? पण म्हणजे एखाद्या हिंदी शोला लाजवेल असं त्यांनी सेट इथे उभारलं आणि यात मजा वेगळी आहे कारण काय 61 पार्टिसिपेंट्स एकदाच खेळू शकतात हा गेम। एक मेन कंटेस्टंट आणि 60 ट्रेडर्स आणि भाव आपण प्रत्येक गोष्टीत करतोच, तीच कला आपल्याला इथे दाखवायची आणि पैसे मिळवायचे। तर मला वाटलं की हे एक फॅसिनेटिंग गेम आहे। अशोक सम्राट का सम्राट अशोक? सम्राट अशोक। तुम्ही बदाम का? म्हणजे सध्या तरी काय खायची नाही इच्छा नाही, खरंच खा तुम्ही, मला वाईट वाटतं। नाही असू द्या, वाटू द्या पण नको। या शोचं नाविन्य आहे जे तुम्हाला भावलं आणि म्हणून तुम्ही होकार दिलात। जसं या आधी आपण अनेक मातब्बर होस्ट पाहिलेले आहेत टेलिव्हिजनवर, अगदी अमिताभजींपासून शाहरुख खान साहेबांपासून सगळे असतील, आणि अशा वेळी एक होस्ट म्हणून टेलिव्हिजनवर येणं, एक जेव्हा तुम्ही अवतरता टेलिव्हिजन तेव्हा एक वेगळं दडपण कदाचित तुम्हालाही असेल किंवा एक प्रेक्षकांच्याही अपेक्षा खूप जास्त उंचावतात। या टेकवर काय बोलावं असं वाटतं? खरं म्हणजे कसं आहे की अमितजी असतील, शाहरुख असतील, सलमान असतील, ह्या लोकांनी आपल्या आपल्या पर्सनॅलिटीला धरून शो होस्ट केला आणि त्यामुळे ते लोकांना आवडलं आणि ते शो म्हणजे इतके प्रसिद्ध प्रचलित राहिले झाले। पण मला या गोष्टीचं कधी दडपण नव्हतं कारण मला एक गोष्ट माहिती होती की हा शो मी माझ्या स्टाईलमध्ये होस्ट करणार। त्यात मराठी असेल, मध्ये कधी हिंदी असेल, कधी इंग्रजी असेल। माझी जी इनहेरंट पर्सनॅलिटी आहे ती मी घेऊन आलो आहे आणि आता पाहू लोकांना ती आवडते का नाही आवडत ते आता नंतर कळेल आपल्याला। पण कुठलाही शो कुठलीही गोष्ट होस्ट करताना ॲज अन ॲक्टर नाही, ॲज रितेश देशमुख मी इथे तुमच्यासमोर आहे। हेच उत्तर तुम्ही पोर्चुगीज म्हणा जरा। सर ॲक्च्युली पोर्चुगीज नाही येत, आय लर्न जर्मन बट पोर्चुगीज नाही येत। अरे काय हो पण आन्सर सगळे मी सांगू का, तुम्ही जेवढे नवरे गोळा केले सगळे खोटारडे होते। तुमची स्पिरिट बघून तुमच्यावर एक सेल्फी काढू गाव आहे ना। थँक्यू। थँक्यू, खरंच तुम्ही अतिशय स्पेशल आहात। नक्कीच एक अभिनेता म्हणून तुम्ही अख्ख्या देशभरात जगभरात पोहोचलेला आहात, पण आता या शोच्या निमित्ताने तुम्ही त्या प्रत्येक घराघरात पोहोचणार आहात किंवा त्या प्रत्येक घराघरातली व्यक्ती तुमच्या समोर येणार आहे आणि ती त्यांची एक स्टोरी घेऊन येणार आहे। असं तुम्ही म्हणलात की अनेकांना
काही एपिसोड शूट झालेले आहेत, अनेकांना तुम्ही भेटलात, त्यांच्या गोष्टी ऐकलेल्या आहात तुम्ही, तर एक रितेश देशमुखमध्ये काही बदल झाला का या निमित्ताने? बदल हा नेहमी होतच राहतो. काय की तुम्ही इतक्या लोकांना भेटता, कधी कधी असं तुम्हाला वाटतं की जे आयुष्यात तुमच्या बरोबर घडतं तेच फार मोठं आहे, तुमचे स्ट्रगल्स फार मोठे आहेत. पण असे व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येतात की ज्यांच्या स्ट्रगल्स आणि ज्यांच्या परिस्थिती एवढ्या बिकट असूनही त्याच्यावर मात करून ते पुढे जातात, मग ते तुम्हाला इन्स्पायर करतात. अशा बऱ्याचशा व्यक्ती ज्या इथे आल्या त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून बरंच काय शिकायला मिळतो. म्हणजे लोकांना असं वाटतं की एक होस्ट आहे, तुम्ही काय ते सांगणार नाही बाबा, बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडून मी शिकणार. आणि मुख्य म्हणजे भाव कसा करायचा आणि सौदा कसा करायचा हे यांच्याकडून नक्की शिकलो. नक्कीच. पण एखादा अनुभव जो तुम्हाला हळवं करून गेला असेल असं काही बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरेचसे लोक आहेत. एक महिला होत्या ज्यांच्या घरातून त्यांना मान्यता नसताना गावात कुठल्याही महिलेने एवढं मोठं काम न करता त्यांनी पुढाकार घेऊन स्वतः शिक्षण करून त्यांनी स्वतः घडवलं. आणि आज त्या काही जिल्हा परिषदेमध्ये असतील, एका उच्च दर्जावर, उच्च पदावर. हे जेव्हा असतं की बाबा महिला म्हणून मला कधी काही मिळाले नाही, तिथे मी स्वतःहून पुढे गेले, हे जेव्हा डोळ्यासमोर येतं मला खरंच वाटतं की ह्या सर्व महिलांचा सत्कार केला पाहिजे. कारण हे जे करतात स्वतःसाठी करत नाहीत. आज ह्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा लोकांपर्यंत पोहोचतील, कितीतरी लोकांना त्या इन्स्पायर करतील, कितीतरी महिलांना त्या इन्स्पायर करतील. खरंच ही जर व्यक्ती असं करू शकते तर मीही करू शकते. तर मला वाटतं की कुठेतरी हा शो इन्स्पायरिंगही ठरेल लोकांना. नक्कीच. म्हणजे कुठेतरी आपण म्हणतो की नवरात्र सुरू आहे, स्त्री शक्तीचा जागर आपण म्हणतो, आदिशक्तीचा जागर, तर हाही कुठेतरी आता हा शो सुरू होतोय, तर कुठेतरी त्या स्त्रियांचे संघर्षही या निमित्ताने समोर येतील. आणि अनेक स्टोरीज समोर असताना जेव्हा आपण म्हणतोय की या शोचं वेगळेपण, नाविन्य ते तर आहेच, पण जसं आपण म्हणतो की भाव करणं आणि सौदा करणं, याच्यावर तुम्ही काहीतरी बोलताय, पण प्रेक्षकांना अजूनही गंमत अजून कळत नाही की काय आहे, तर त्याबद्दल काहीतरी सांगाल का? नाही, कसं आहे की एक कंटेस्टंट येतो इथे, त्याला तुम्ही प्रश्न विचारता, प्रश्नाचं उत्तर जर बरोबर दिलं तर ठीक आहे, तेवढे पैसे त्यांच्या बटव्यात जमा होत राहतात. पण समजा त्यांना जर प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल, किंवा कारण ह्या प्रश्नाला ऑप्शन नाही आहेत, प्रश्न आणि उत्तर द्या, असं नाही की बाबा 4 उत्तर त्यातलं एक चूज करा, तो भाग नाही आहेत. मग आपल्याला वाटतं की आता उत्तर माहिती नाही तर काय करायचं. मग तुमच्याकडे 60 ट्रेडर्स आहेत इथे, जे वेगवेगळ्या फील्ड्समधून आलेले आहेत. काही प्राध्यापक आहेत, काही शिक्षक आहेत, काही स्टुडंट्स आहेत, शेतकरी आहेत, म्युन्सिपल स्कूलमध्ये काम करणारे असतील कर्मचारी, किंवा सगळ्या क्षेत्रांमधले, वेगवेगळे डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, पोलीस कर्मचारी असतील. मग त्यात तुम्हाला हे करायचं की ह्या प्रश्नाचं ह्या 60 लोकांपैकी काही लोकांना तरी उत्तर माहिती असलं की मग तुमचं गेम पुढे जाऊ शकतो. आणि ते उभे राहणार की मला उत्तर माहिती आहे, त्यातले 2 लोक तुम्ही चूज करणार. मग ते एक्सप्लेन करणार तुम्हाला की मला कसं हे उत्तर माहिती आहे, ते स्वतःला सेल करणार. मग त्यातलं एक सिलेक्ट होणार, तुमच्या पुढे येणार येते, आणि मग तो भाव करणार. आम्ही सुद्धा या खेळाची झलक थोडीशी पाहिली, त्याच्यामुळे अंदाज आलेला आहे. पण अर्थात आमच्यासाठी ते खूप सोपं होतं, पण अर्थात सगळ्यांचे प्रश्न फार अवघड असतील प्रेक्षकांमध्ये. काय मजा येते आणि तुम्ही ते कसं एन्जॉय करता? कसं आहे की जशी लेवल वाढते तसं तसं त्या लेवलचा तो प्रश्न आहे. पण काही वेळा ना अवघड प्रश्न असे उत्तर देतात आणि सोप्या प्रश्नात सरळ ते ट्रेडकडे जातात. तर त्यात ती गंमत आहे, ती मजा. सर इकडे तुम्ही असं तिकडे जायची गरज नाहीये. आता काय माहिती ना, लग्न झालं, 2 मुलं झाली, आमचा पत्ता तेव्हाच कटला हो. असं हे मराठीत गाणं गायलं तुमच्यासाठी. सुरेखा पण तुम्ही अगदी इंग्रजीत, सॉरी आंटी, I can't choose you right now. I'll choose 24. रितेश देशमुख कधी असं शॉपिंग करतात का? तेव्हा ते भाव निगोशिएशन असं कधी करायची वेळ येते का?
भाव करायला लहानपणीचे काही किस्से? नाही, मला खरंच अवघड होतं भाव करणं. नाही म्हणजे ते काम बायकोकडे आहे. हो, मी ते ट्रान्सफर करतो बायकोकडे. पण अवघड होतं म्हणजे मी जर हा शो आला मला जर कोणी मला एवढे पैसे पाहिजेत तर बाबा घ्या, आता काय करू. तुम्ही प्लेअर म्हणून सहभागी व्हाल कधी याच्यात? नाही, मला खरंच आवडेल प्लेअर म्हणून सहभागी व्हायला. एक एपिसोड असाही बघायला आवडेल आम्हाला. खरंच तुम्ही सजेस्ट करा जरा स्टार प्रवाहाला. नक्कीच की मला एक एपिसोड आम्हाला म्हणून रितेश देशमुख कंटेस्टंट म्हणून आणि किती उत्तरं विकतात आणि काय पैसे कमवतात ते आम्हाला पण बघायचं आहे. बस जाता जाता प्रेक्षकांना या शो विषयी सांग. एक अमेझिंग, एक्साइटिंग, फॅसिनेटिंग गेम शो घेऊन येतो तुमच्या सर्वांसाठी, जिथे मी होस्ट आहे आणि माझ्यासोबत 61 प्लेयर हे खेळतील. एक मेन कंटेस्टंट आणि 60 ट्रेडर्स भाव करतील आणि भाव करण्यात जी मजा आहे ती तुम्हाला लगेच कळेल. विकता का उत्तर? विकता का उत्तर. थँक्यू सो मच. थँक्यू. नीलिमाजी, आपल्या वाट्यात सध्या जमा आहेत 2300 रुपये. दुसरा प्रश्न 2500 रुपयाचा तुमच्यासाठी हाय. आपण वेळ मिळाला तर कधी इंटरनेटवर जाता? हो, जावंच लागतं. हा, 24 तास असे वेळ मिळाला तर ते ऑफलाईन असतात. तर हा प्रश्न तसा सोपा असेल आपल्यासाठी. फेसबुकच्या लोगोवर F या अक्षराचा रंग कोणता असतो? मॅम, इथे अजून एक रूल आहे. व्हेन इन डाऊट जरा जोरात शाउट द्या आवाज. विकता का उत्तर? 51, 52, 12, 13, 30, 1, 6, 36, 19, 18, 7, 18 आणि 1. 18. अरे तुम्ही शॉक आहात तुमचा नंबर निवडल्यामुळे? हा, थोडा. जी, आपलं नाव? राहुल. राहुलजी, आपण कुठून आहात? मुंबईचाच आहे. मुंबईचे आहात आपण? राहुलजी, आपल्याला 10 सेकंड मिळतील यांना पटवून देण्यासाठी की आपल्याला उत्तर माहित आहेत. आणि टाइम स्टार्ट्स नाव. सर, खूप सुंदर दिसत आहे आपले सर. खूप चांगले दिसत आहे. मला नाही फेवरेट कलर. हे माझा फेवरेट कलर आहे अँड बिकॉज इट सिग्निफाइज पीस. असं म्हणजे मला कळलं नाही काय हा कसं आहे, म्हणजे काय सांगता तुम्ही? तू उत्तर देताय त्यांना कन्फ्युज झालो. कोण तुम्ही? स्वतः कन्फ्युज झालं. ट्रेडर्सची ट्रेनिंग झाली पाहिजे. आणि अच्छा, 1 नंबर. मॅम, आपलं नाव? श्वेतांबरा. आपण त्यांना 10 सेकंदात पटवा. टाइम स्टार्ट्स नाव. मॅम, तूही त्याच प्लेसवरती खूप वेळ असते, मीही खूप वेळ असते. आपण खूप काही शेअर करतो, कमेंट करतो. सो दॅट पर्टिक्युलर थिंग आपल्या समोर सतत असते. त्यामुळे तो कलर अगदी नेहरूंच्या कबुतरासारखा आहे. मला असं वाटतं की या दोघांपैकी कोणाला बोलू नका. कारण यांना सौदा करायचा नाहीये. तरी काय ठरवलंय, कोणाला बोलवणार आपण? नेहरूचं कबूतर. नेहरूचं कबूतर, प्लीज या. मी ते सांगू इच्छितो की जितके लोक पाहत असतील हा शो, हा प्रोग्राम आणि ज्या प्रकारे इथे ट्रेडिंग होत आहे, जर तुम्ही कधी या शोवर येणार असाल तर कृपया अशी ट्रेडिंग करू नका. तुम्हाला जर पैसे घेऊन जायचे असतील तर ह्या विषयाबद्दल किती माहिती आहे ते सांगा. त्याचे 4 क्लूज देऊ नका की जे विकत घेणार त्यांनाच कळेल त्याचं काय उत्तर आहे. तर श्वेतांबराजी यांच्या बटव्यात सध्या आहेत 2300 रुपये. सौदा करण्यासाठी आपल्याला मिळतील 30 सेकंड. आणि टाइम स्टार्ट्स नाव. 1500. 1500. कबुतराचा रंग मला माहिती आहे. तरी पण एक दोघांची एक शॉपिंग होऊन जाईल. 1500. पर्सनल बोलते. 1500. 1000. 1200. मी 500 वरनं 1000 वर. 1200. 500 वरनं 1000. 1200. 500च खूप आहे खरं. नाही, 1200. 1000. 1000 रुपये. 1000 रुपयाला सौदा ठरला. तर श्वेतांबराजी, फेसबुकच्या लोगोवर F या अक्षराचा रंग कोणता असतो?
पांढरा सफेद. पांढरा. 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 आपण डाऊटफुल होता, आता डाऊट्स क्लिअर झाले. येस. पांढरा. पांढरा. मॅम बटन दाबा. पांढरा. द्या उत्तर. पांढरा. पांढरा. And Pandra is the correct answer. Thank you, thank you, thank you. Okay, thank you. Thank you, ma'am. Thank you for playing with us, Shwetamba Raje. थँक्यू श्वेता. Thank you. नीलिमाजी, आपल्या जसं आम्ही जी म्हणायचे समय समाप्ती की घोषणा, पण आपण आलात, आमच्यावर खेळलात, आपले आभार. आपल्यासाठी आमच्याकडून छोटीशी गिफ्ट आणि गिफ्ट हॅम्पर. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर प्लेइंग विथ अस. थँक्यू. वन रिक्वेस्ट. जी. थँक गॉड बाप्पा मधलं एखादी ओळ आमच्यासाठी तुम्ही. थँक गॉड बाप्पा मधली ओळ. हां. थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो, आपल्यासारखा असता तर काय म्हणाला असता, आपल्यासारखा असता तर काय म्हणाला असता, नैवेद्य दाखवल्यावर आजकाल एकच मत करी काय होते साहेब असं म्हणाला असता. थँक्यू. थँक्यू. थँक गॉड रितेश. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.